नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा माय डिअर मम्मा, हॅपी बर्थडे. तुझ्यासारखी बेस्ट मम्मा ना या अख्ख्या वर्ल्ड मध्ये नाहीये. तू नुसतीच मम्मा नाही आहेस, माझी बेस्ट फ्रेंड पण आहेस. मामा, तुला माहितीये मला येणाऱ्या कुठल्याच संकटाची ना कधीच भीती वाटत नाही, कारण माझी मम्मा माझ्या सतत बरोबर उभी असते. मम्मा, थँक्यू व्हेरी मच माझी सावली होऊन राहिल्याबद्दल. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात तू माझ्या बरोबर कायम असशील ना याची मला खात्री आहे, कारण सावली कधीच सोडून जात नाही ना. लव्ह यू मम्मा. अनिता, अगं चल ना, काय पसार म्हणतो तू. आटप लवकर, अगं लोक थांबलेत तिथे क्लब मध्ये. हो, आलेच. हॅपी बर्थडे मम्मा. खूप आठवण येते मला तुझी. कुठे आहेस तू? कशी आहेस? तुला माझी आठवण येते का ग? मम्माने अजून मेसेजचा रिप्लाय का नाही केला? अगं अगं, काय करतेस अदिती? मला कुठे घेऊन चाललेस तू? हा हा, अशी वर. बस. उघडू डोळे. हा, उघड ग बाई. 1, 2, 3. येस. वाव, काय हे सगळं? अगं वाढदिवस आहे ना तुझा. काय? कमाल आहे हो तुमची, खरंच. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Anita. Happy birthday to you. Many happy returns of the day. Thank you.
वाव माझं गिफ्ट तुझं कसलं गिफ्ट? ममाचा बर्थडे आहे ना, तुला कसलं गिफ्ट? म्हणजे अगं आता तुझ्या वाढदिवसाला मी कधी ममाला गिफ्ट देतो का? आज ममाचा वाढदिवस आहे तेव्हा तिला गिफ्ट. दिस इज नॉट फेअर. कमॉन, ठीक आहे. एक काम करू, हे ना गिफ्ट जरा छोटं आहे. आपण एक काम करू, आपण आता कुठेतरी मॉल मध्ये जाऊ आणि तुझ्यासाठी काहीतरी मोठं गिफ्ट घेऊया. हा, तुम्ही तिला का चिडवताय? कमॉन. प्लीज ना, मी येणार नाहीये कुठेही शॉपिंग. हल्लीच्या मुलींना अशा झाल्यात हट्टी. या वा, आवडलं? खूप जास्त आवडलं. थँक्यू सो मच पप्पा. तुम्ही की नाही तिला खूप लाडावलंय. आता एकदा का लग्न झालं ना की मग तिला कळेल. लग्नानंतर सुद्धा तिचे असेच लाड होणार आहे. हा, आता लाड करणारा माणूस वेगळं असेल. पप्पा ए थांबा थांबा, मी एक पटकन फोटो काढते मस्तपैकी. हा, रेडी? पप्पांचा फोन. हॅलो. चुकीच्या नंबरवरती मेसेज पाठवलायस तू. इथे ना कोणी तुझी आई आहे ना कोणी बाप. त्या चाळीत राहणाऱ्या माणसांची सून आमची मुलगी असूच शकत नाही. पप्पा प्लीज डोंट कॉल मी दॅट. तुला जर असं वाटत असेल की हे असले प्रकार करून तू आमच्या घरात येऊ शकशील तर तुला आधीच सांगतो, हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहे. कारण मी तुला त्याच वेळी सांगितलं होतं, तुला दोन्हींपैकी एका घराची निवड करायला लागेल आणि तू ते घर निवडलं. दॅट्स ओके. पण आता या घराकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस. तुझा आणि आमचा संबंध संपला. हॅलो. त्या चाळीत राहणाऱ्या माणसांची सून आमची मुलगी असूच शकत. या घराकडून कसलीही अपेक्षा ठेवू नको. तुझा आणि आमचा संबंध संपला. सॉरी सॉरी सो सो सॉरी. इकडे इकडे या. काय अहो जाऊ दे ना आता. ती सॉरी म्हणाले ना. काय सॉरी काय म्हणाली? ही सॉरी म्हणाली म्हणून पिशवीतून बाहेर पडलेली भाजी परत पिशवीत जाऊन बसणार आहे का? हो काय उठा उठा. मी तुम्हाला भरायला सांगितले भाजी. मग
इथे घाई असते सगळ्यांना, बास घाई. फक्त वेळ कोणाकडेच नसतो आणि आमच्या सारख्यांसाठी तर नाहीच. नाही नाही काका, तसं नाहीये. काका काय काय काका काय? मी काय नातेवाईक आहे तुझा? काका मामा असली नाती चिटकवायला मला आवडत नाही. चला. हो 4 लोक बघतायत, काय वाटेल तिला? कुठं जग जिंकायला निघाली होतीस? ते नंतर जिंक. आधी भाजी उचल, पिशवीत भर. टाक ते पिशवी टाक. 1 मिनिट, तुला सांगितलंय उचल ते ती काकडी जरा पुसून टाक. सगळी भाजी आता घरी जाऊन धुवावी लागणार आहे. आणि इकडे खरंच सॉरी, चुकून झालं. काय आता? या निघा. हो हो. सॉरी. हे असं आहे, बोलावं लागतं, त्याशिवाय कोणी ऐकत नाही. जग जिंकायला निघाले. चला, तुम्ही काय बघताय? चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. अमित. येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सरांचा दत्तक पुत्र समजतो स्वतःला. सावध राहा याच्यापासून. CCTV आहे सरांचा. ऑफिस मधली बित्तम बातमी आता आज जाऊन सांगेल. नेहमी असंच करतो. म्हणजे नॉट दॅट बॅड. हँडसम आहे, गोड आहे, हुशार आहे, पण चमचे किती. एनिवे तू लाग कामाला. हॅलो. घर मालक भेटला नाही. घर चांगलं वाटतंय. संध्याकाळी पुन्हा जायला लागेल. तू कुठपर्यंत आलीस? हॅलो. अगं असं त्रागा करून कसं चालेल? मग काय करू? तिथे गेल्यावर काय रोज खालून पाणी भरू का मी? या विचारानेच ना तोंडचं पाणी पडालंय माझ्या. हे बघ, धीर सोडू नकोस. काहीतरी मार्ग निघेल. कसला मार्ग आणि कसलं काय? मला वाटलं होतं जय एक वेळ ऐकणार नाही, पण मग आदितीशी गोड बोलून तिला विरारला राहायला यायला तयार करू. पण नाही, दोघेही अडून बसलेत. आम्ही विरारला येणार नाही. भाड्याचं घर सुद्धा बघायला सुरुवात केली त्यांनी. दोघेही अडून बसलेत. आम्ही विरारला येणार नाही. भाड्याचं घर सुद्धा बघायला सुरुवात केली त्यांनी. बघायला सुरुवात केली आहे ना, राहायला तर गेले नाहीत ना अजून. आई प्लीज,
भाड्याने घर घेणं म्हणजे दुकानात जाऊन तुरीची डाळ घेऊन येणं इतपत सोपं नाहीये ते. मुंबईत भाड्याचं घर घ्यायचं म्हटलं ना तर भरपूर डिपॉझिट मोजावं लागतं. त्या दोघांकडे कुठून आले तेवढे पैसे? आपल्या घरातच आहे ना एटीएम सेंटर. तुझं जावई आणून ठेवलेत पैसे कुठून तरी कपाटात. आयत्या वेळेला त्यांना अडचण नको ना म्हणून. अगं प्रत्यक्ष डिपॉझिट भरायची वेळ येईल ना तेव्हा बघू. आणि सारखी किटकिट करू नकोस ग. हे बघ, लक्षात ठेव, कपाळावरच्या आठ्यांपेक्षा चेहऱ्यावर गोड हसू असणं फार महत्वाचं असतं. त्यालाच भुलतात माणसं. आणि त्या अदितीला ना मस्त घोळात घे. गोड गोड बोल आणि तिला वश कर. तिच्याशी असं प्रेमाने वाग ना की तुझ्यासाठी ती नोकरीच काय जयला सुद्धा सोडायला तयार व्हायला पाहिजे. काय कळतंय का मी काय म्हणते ते? पण हे कसं काय शक्य आहे? सगळं शक्य होईल. हे बघ, शिकार करायची असेल ना तर सावजाच्या आजूबाजूचे सगळे मार्ग बंद करून टाकायचे. त्याला सुटकाच नाही असं करून ठेवायचं. म्हणजे सावज आपसुकच जाळ्यात येतो बघ. गाई, पण ही शिकार वाटते तितकी सोपी नाहीये. आधी तिच्या चेहऱ्यावर जाऊ नको. ती जितकी भोळी दिसते ना तितकी ती नाहीये. पक्की आतल्या गाठीची आहे. तुला माहितीये ना त्या दिवशी कसं उत्तर दिलं तिने मला. मला तर वाटतं तिने माझं बोलणं ऐकलं असेल. ऐकू दे ग, त्याने काय फरक पडणार आहे? आई तू पण ना. हे बघ, जोपर्यंत डिपॉझिटचे पैसे तुझ्या हातात आहेत ना तोपर्यंत काळजी करायची काही गरज नाही. त्या अदितीच्या सगळ्या नाड्या तुझ्या हातात आहेत. मस्त नाचव तिला. काय आम्हाला तुमची टूरही नको आणि काहीच नको. ते बनवलेलं बिल आहे ना ते कॅन्सल करा. मी काय पेमेंट वगैरे करणार नाही त्याचं. नाही, मी तुम्हाला टूर घ्या असं नाही म्हणते, पण मी फक्त तुम्हाला कारण विचारते सर. कारण मला विचारताय? हा, मला कारण विचारताय? मॅडम, तुम्ही मला माणूस घाणं समजा नाही तर काही समजा. मला एकट्याला माझ्या बायकोसोबत टूरवर जायला आवडतं. मी मगाचपासून तुम्हाला कोणत्या टूर विचारता आणि तुम्ही कोणत्या भलत्या रोमॅन्टिक टूर मला समजावून सांगताय. अहो पण तिचं ऐकून तर घ्या ना. लोकांमध्ये मिळून मिसळून फिरायला गेलं तर काय फरक पडतो? मला फरक पडतो. आणि मला फरक पडतो हे त्यांना माहीत असूनही त्यांना हवा असलेल्या टूरवर जाण्याचा आग्रह धरता येते. मला नाही आवडत ते सगळ्यांसोबत एकत्र नाचणं, गाणं, धिंगाणा. मॅडम, तुम्ही अशा कसल्याही टूर सांगितल्यात ना तर मी तुमची कंप्लेंट करीन तुमच्या साहेबांकडे. सर नाही, मी तुम्हाला खरंच आग्रह करत नाहीये, पण तुमच्या मिसेसना तुम्ही. माझ्या मिसेसला काय हवं आणि काय नको ते कळतं मला. हा? आणि काय हे मगाचपासून तुम्ही नको असलेल्या टूर बद्दल सांगताय मला? अच्छा हवं. एक मिनिट आदिती मॅम, मी बोलू का? मॅडम, तुम्हाला कळत नाहीये. सर म्हणतात ते अगदी बरोबर. यांना कुठे जायचं तर त्यांनीच ठरवलं पाहिजे ना. तुम्हाला कळलं पण यांना नाही कळलं. मी जय, आणि मला तुमचं म्हणणं अगदी पटलं. ट्रिप म्हटली की दोघा जणांसाठीच हवी ना. कशाला उगाच 100 लोकांना बरोबर घेऊन जायचं. मॅडम जरा बघू. सर, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 20. हा, 20 वर्ष. मॅडम तुम्ही इथेही चूक केली आहे. तुम्ही 12च वर्ष लिहिलंय. हो का? आदिती मॅडम, नाही तसं साहजिकच आहे म्हणा. यांच्याकडे बघून कोणीही कन्फ्युज होईल. सर अजूनही किती हँडसम दिसतात ना. सर मला वाटतंय आदिती मॅडमचं त्याचमुळे कन्फ्युजन झालं आणि म्हणून त्या तुम्हाला या टूरवर पाठवत होत्या. त्याचं कसं आहे, या टूरवर जनरली जे कोणी कपल्स येतात त्या सगळ्यांमध्ये तुमचं वय सगळ्यात जास्त असूनही तुम्ही सगळ्यात जास्त यंग दिसताय.
एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही टूर सजेस्ट करत होते. काय आहे ना की हल्लीच्या यंग कपल समोर तुमच्यासारख्या कपलचा आदर्श उभा राहायला पाहिजे. कारण त्यांच्या प्रेमाच्या कल्पना खूप वेगळ्या असतात हो. पण तुमचं तसं नाहीये. आता हेच बघा ना, मॅडमनी हा केसात माळलेला गजरा तर तुम्हीच आणला असणार ना. ऑफकोर्स हा तुम्हीच आणलाय. आणि म्हणूनच मला यांच्याकडे बघून वाटलं की यांच्या लग्नाला फार वर्ष झाली नसतील. हल्लीच्या काळात हे गजरा वगैरे असं रोज कोण आणतं. म्हणजे आणतही असतील पण अगदी सुरुवातीच्या काळात. पण न विसरता आठवणीने आपल्या बायकोसाठी गजरा आणणारा नवरा मिळायला सुद्धा भाग्य लागतं. हो ना मिस्टर जय. यालाच प्रेम म्हणतात मिस आदिती.